आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर म्हणजे काय? सकाळी आपण पहिल्या पॉईंटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट केलेली होती आउटसाइड द स्पियर ड्यू टू युनिफॉर्मली चार्जड स्पियरमुळे. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे कुठे? इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. आता ही जी दिसते ही चार्जड वायर आहे, त्याच्याभोवती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्या असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जड वायरची रेडियस कॅपिटल आर आहे आणि आपल्याला याच्या भोवती असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये काय काय कन्सिडर करायचं ते बघा. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. एक इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर आहे. आता तुम्ही जनरली बघता वायर छोटी असते, तिथं आपण थोडंसं त्याला काय केलेलं आहे, बिग साईज कन्सिडर केलेलं आहे. त्या वायर भोवती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि ही जी वायर आहे तशी इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर आहे. इन्फायनाइटली लॉंग म्हणजे या बाजूला कसे अमर्यादित आहे. आपण दाखवताना आकृतीमध्ये मर्यादित दाखवतोय, पण ऍक्च्युली त्याचं वर्णन कसं आहे? इन्फायनाइटली लॉंग चार्ज्ड स्ट्रेट वायर. आता ह्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काय करायचे आहे? फाइंड आउट करायचे. सो consider a uniformly charged wire of infinite length. Consider करा एक युनिफॉर्मली चार्ज्ड वायर आहे. ही वायर कशी आहे? इन्फायनाइट लेंथ, ज्याची लांबी कशी आहे? इन्फायनाइट आहे. हॅविंग ए कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी. त्याला एक कॉन्स्टंट एक लिनियर चार्ज डेन्सिटी आहे, त्याला आपण लॅम्बडा असं म्हणतो. आता लिनियर चार्ज डेन्सिटी, लिनियरच्या नावामध्येच आहे लेंथ. मग अशी आपण त्याचा असणारा चार्ज डेन्सिटी सिग्मा घेतलेला होता. तिथं असणारा जो चार्ज डेन्सिटी आहे ती काय आहे? लॅम्बडा आहे. केप्ट इन अ मीडियम ऑफ परमिटिव्हिटी इप्सिलॉन. आता हे जे असणारे जे युनिफॉर्मली चार्ज्ड स्ट्रेट वायर जे आहे ते आपण कुठे ठेवले? परमिटिव्हिटी इप्सिलॉन या मीडियम मध्ये ठेवलेले आहे. इप्सिलॉन म्हणजेच काय? इट इज द अलाउन्स टू मूव द फ्री चार्जेस. चार्जेस फ्री मूव्ह होण्यासाठीचा असणारे एक परमिशन जे आपण म्हणतो त्याला म्हणतो आपण परमिटिव्हिटी. ओके. सो कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज्ड वायर ऑफ इन्फायनाइट लेंथ having a constant linear charge density lambda kept in a medium of permittivity epsilon. तर मगाशी आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ते आपण बघितलं. द रेट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजेच काय म्हणलं आपण? द स्टडी ऑफ द चार्जेस ॲट रेस्ट. द स्टडी ऑफ द चार्जेस ॲट रेस्ट, त्याला आपण काय म्हटलं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हटलं. आता याच्यामध्ये आपण काय पहिल्यांदा बघितलं तर लाईन ऑफ फोर्स. ज्यावेळी नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस, जसं आपण हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल. नंबर ऑफ चार्जेस ज्यावेळी हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होतात तेव्हा ते लाईक अ स्ट्रक्चर आपल्याला ट्यूबसारखं दिसतं, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्यूब ऑफ फोर्स, लाईन ऑफ फोर्स. आणि ह्या लाईन ऑफ फोर्स समजा एखाद्या युनिट एरियामधून मॅक्झिमम किती पासआउट होत आहेत तर त्या पर्टिक्युलर सेक्शनमधून पासआउट होणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स इलेक्ट्रिक फ्लक्स असं आपण म्हणतो. ओके. सो इलेक्ट्रिक फ्लक्स, ट्यूब ऑफ फोर्स, आणि ज्यावेळी नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिवन एरिया त्याला आपण ट्यूब ऑफ इंडक्शन असं म्हणतो. हे नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग थ्रू गिवन एरिया असेल तर त्याला आपण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो आणि टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अशी कन्सेप्ट आहे. आता एखाद्या असणारा आता हा जो चार्ज्ड स्ट्रेट वायर आहे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस जे सिच्युएटेड आहेत.
मग असे टोटल चार्जेस म्हणजेच त्या सगळ्या चार्जेसची बेरीज म्हणजेच आपला गॉस लॉ आणि हे गॉस लॉचं सेकंड ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की युनिफॉर्मली चार्ज्ड वायर कन्सिडर करतो आहे आपण, ज्याची इन्फानाईट लेंथ आहे, हॅव्हिंग अ कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इतकी आहे, आणि हे एका मिडियममध्ये ठेवलं, त्या मिडियमला आपण म्हणतोय इप्सिलॉन. ओके, सो अकॉर्डिंग टू आवर डेफिनेशन इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू काय असते? इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. क्यू म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी असणारा चार्ज, नंबर ऑफ चार्ज सिच्युएटेड इनसाइड दॅट स्ट्रेट वायर. इप्सिलॉन नॉट म्हणजे परमेबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. परमिटिव्हिटी आणि परमेबिलिटी फरक आहे, आणि हे सगळं एका डायलेक्ट्रिक मीडियममध्ये आपण काय करतोय? कॉन्स्टंट ठेवतोय. तर डायग्राममध्ये बघा, एक चार्ज युनिफॉर्म वायर आहे ज्याची रेडियस आर इतकी आहे. ओके, आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याच्यामुळे होणारी काय करायचे? फाइंड आउट करायचे. आधी डायग्राममध्ये बघा, हिअर टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम अ चार्ज वायर, इमॅजिन ए कोएक्सियल गॉसियन सिलेंडर. आता आपण असं काय करतोय? इमॅजिन करतोय कोएक्सियल म्हणजे तेच ॲक्सिसच्या भोवती असणार आहे गॉसियन सिलेंडर. आता वायरचा शेप सिलेंडर सारखाच आहे, ही इमॅजिनचा सगळा पार्ट आहे. सो इमॅजिन कोएक्सियल गॉसियन सिलेंडर, त्याची लेंथ काय बघा? ऑफ लेंथ एल अँड रेडियस आर, पासिंग थ्रू द पॉइंट पी. तर पी हे हा एक असा पॉइंट कन्सिडर करतो, पी म्हणजे त्या गॉसियन सरफेसवरचा, की त्याचा असणारा छोटासा सरफेस एरिया किती आहे? ds इतका आहे. त्या ऍक्सिस मधून मी आउटवर्ड डिरेक्शनला काय करतो? त्याच्यामधून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होते? पास आउट होते. ओके, सो ड्यू टू सिमेट्री ऑफ द फिगर, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ऑल द पॉइंट्स ऑफ दॅट चार्ज्ड infinite length cylinder is the same at all points, and also its magnitude also same at all points. So therefore the angle between electric field intensity and the point P of surface ds is 0. So therefore here cos theta is equal to 1. okay, त्याच्यामध्ये असणारा अँगल सुद्धा काय आहे? 0 आहे. त्यामुळे आपण काय घेणार? त्याच्यामध्ये cos theta is equal to 1. सो इक्वेशन काय आलं? नंबर 1, phi is equal to q upon epsilon naught. Okay, so to find electric field intensity at P at a distance small r from Coulomb charged wire, so imagine a coaxial Gaussian cylinder of length काय आहे? L इतके आहे, आणि ज्याची रेडियस किती आहे? स्मॉल r. ती कशामधून पास होते? पासिंग थ्रू द पॉइंट P. सो द अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बार अँड नॉर्मल टू द सरफेस. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे कशामधला? अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बारची असणारी डिरेक्शन अँड नॉर्मल टू द सरफेस, आणि त्या सरफेसवरती जर आपण नॉर्मल ड्रॉ केला तर त्याच्यामधला असणारा अँगल हा काय असतो? 0 असतो. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1. त्यामुळे कॉस थिटाची किंमत काय होईल? 1 होणार. कारण की जर अँगल 0 असेल, ॲक्च्युअली आपला फॉर्म्युला हे कॉस थिटा कुठून आलं? ई बार इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशामधली? त्या सरफेस ds मध्ये, म्हणजे ई बार डॉट ds बार इज इक्वल टू eds कॉस थिटा. आता थिटाच नाही म्हणजे कॉस 0 ची किंमत 1 म्हणजे eds राहणार. सो देअरफॉर ई बार डॉट ds बार इज इक्वल टू eds कॉस थिटा. सो राहिले काय? फक्त eds. ओके, काय काय बघितलं बघा? काय आहे आपल्या आर्टिकलचं नाव? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू एन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या पॉईंट पीच्या ठिकाणी शोधायचे. पॉईंट पी त्या गॉसियन कोएक्सियल सिलेंडरवरती राहतो. त्या पॉईंट पीचा आपण एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला, ज्याला आपण काय म्हणतोय? ds असं म्हणतो. आता हा जो पॉईंट पी आहे आणि ज्याचा स्मॉल सरफेस एरिया ds इतका जो आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होते? रॅडियली आउटवर्ड डिरेक्शनमध्ये बाहेर पडते. ओके,
आता ही असणारी जी काय स्ट्रेट वायर आहे ज्याची रेडियस कॅपिटल आर इतकी आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण एक जो कोएक्सियल गॉसियन सिलेंडर कन्सिडर केला. याची लेंथ काय आहे, स्मॉल एल आहे. त्याच्यावरती पॉईंट पी आहे, ज्याचा स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला, ज्याला आपण काय म्हणतोय डीएस असं म्हणतो. आणि ई बार इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, रॅडियली आउटवर्ड डिरेक्शनमध्ये. सो पहिल्यांदा काय म्हटलं आपण, कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज्ड वायर ऑफ इन्फायनाइट लेंथ having a constant linear charge density lambda. तर मगाचं पहिलं जे आर्टिकल होतं त्याच्यामध्ये चार्ज डेन्सिटी काय घेतलेली होती, सिग्मा घेतलेली होती. आता इथं जी चार्ज डेन्सिटी आहे ती काय आहे, लॅम्बडा आहे. आणि कुठं ठेवलं तर केप्ट इन अ मीडियम ऑफ परमिटिव्हिटी इप्सिलॉन. हे अशा मीडियममध्ये ठेवलं की त्या मीडियमची असणारी परमिटिव्हिटी काय आहे, इप्सिलॉन आहे. तर त्याला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो. ओके, डायलेक्ट्रिक constant K is equal to epsilon upon epsilon naught. So according to our formula, electric flux म्हणजे त्या ठिकाणी किती नंबर ऑफ लाइन्स, इलेक्ट्रिक लाइन्स पास होतात. सो phi is equal to Q upon epsilon naught. Q म्हणजे त्या ठिकाणी असणारा चार्ज, epsilon naught म्हणजे त्या ठिकाणची असणारी permeability of the free space. ओके, नेक्स्ट आपण आता काय म्हणतोय, तर या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची असेल. सो टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम अ चार्ज्ड वायर. सो इमॅजिन अ कोएक्सियल गॉसियन सिलेंडर ऑफ लेंथ एल. टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे फाइंड आउट करायचे आहे, पॉईंट पी ला. किती डिस्टन्स वरती, at a distance small r. कुठून, फ्रॉम या असणाऱ्या चार्ज्ड वायर पासून. सो इमॅजिन एक कोएक्सियल गॉसियन सिलेंडर. तो हा एक कोएक्सियल असा गॉसियन सिलेंडर कन्सिडर करा, ज्याची लेंथ काय आहे, स्मॉल एल आहे, ज्याची रेडियस काय आहे, स्मॉल आर. आणि कशामधून पासिंग होतं, तर पासिंग थ्रू द पॉइंट पी. सो द अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बार अँड नॉर्मल टू द सरफेस ऑफ सिलेंडर. बघा, अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बार, हा ई बारचा असणारी जी डिरेक्शन आहे, आणि नॉर्मल टू द सरफेस ऑफ सिलेंडर. आणि या सिलेंडरला समजा जिथं नॉर्मल आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यामधला अँगल हा काय आहे, 0. सो कॉस थीटा इज इक्वल टू 1. सो देअरफॉर इक्वेशन काय झालं, ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा. तर कॉस थीटा 0 असेल तर कॉस थीटाची किंमत काय होते, 1 होते. सो ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू काय राहील, ई डी एस. ओके, सो देअरफॉर फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया डी एस. मग ह्या असणाऱ्या सरफेस डी एस मधून किती फ्लक्स पास आउट होणार आहे. सो फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया डी एस इज इक्वल टू ई डी एस. ह्याच्यामधून जे इलेक्ट्रिक फ्लक्स पास आउट होणार आहे त्या सरफेस डीएस मधून ते किती असणार आहे, ई डीएस इतका असणार आहे. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस. मग असं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती पास आउट होईल, तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करण्यासाठी त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओवर क्लोज्ड पाथ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू फाय आहे असा. आता इंटिग्रेशन हे कॉन्स्टंट टर्म ई डी एस राहील. ई कॉन्स्टंट, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट ती आउटसाइड येईल, इंटिग्रेशन ऑफ डी एस. सो फाय इज इक्वल टू ई तसाच आहे. आता इंटिग्रेशन ऑफ डी एस या असणाऱ्या गॉसियन सिलेंडरचा एक स्मॉल पार्ट आहे. ओके, आणि याचं इंटिग्रेशन म्हणजे त्या असणाऱ्या सगळ्या सिलेंडरची डीएस इतक्या पार्टची सगळ्यांची बेरीज. सो त्याचा एरिया काय असतो, व्हॉट इज द एरिया ऑफ द सिलेंडर, 2 पाय आर एल. वृत्तिका चितीचं क्षेत्रफळ काय असतं, 2 पाय आर एल. त्याच्यानुसार याचा एरिया काय येणार आहे, 2 पाय आर एल.
त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर सेकंड. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट काय बघितलं बघा, फाय इज क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके, आणि इक्वेशन नंबर सेकंड काय बघितलं, फाय इज इक्वल टू ई इंटू 2π RL. कसं आलं लक्षात आलं. इथं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या पॉईंट पी या ठिकाणी फाइंड आउट करण्यासाठी आर इतक्या डिस्टन्सवरती जो पॉईंट पी आहे ऑफ अ चार्जड वायर, इमॅजिन ए कोएक्सियल गॉसियन सिलेंडर आपण कन्सिडर केला की ज्याची लेंथ काय आहे एल इतकी आहे आणि ज्याची रेडियस आर इतकी आहे, पासिंग थ्रू द पॉईंट पी. द अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बार अँड नॉर्मल टू द सर्फेस ऑफ सिलेंडर इज 0. त्याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे कशामधला, बिटवीन द डिरेक्शन ऑफ ई बार अँड नॉर्मल टू द सर्फेस ऑफ सिलेंडर काय आहे, 0 आहे. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1. सो देअरफॉर ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा, म्हणजे ई डी एस आलं. आता फ्लक्स डी फाय थ्रू द एरिया डी एस, एरिया डी एस म्हणजे इकडं जो असणारा एरिया डी एस आहे याच्यामधून किती फ्लक्स पास आउट होतो, तर ई डी एस इतका. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स, ओके, सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस फाय इज इक्वल टू, टोटल जर इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. सो फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ क्लोजर पाथ ई बार डॉट डी एस बार, फाय तसाच ई डी एस. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे आउटसाईड आला, लाईन इंटिग्रल डी एस. ओके, फाय इज इक्वल टू ई तसाच आहे. इंटिग्रेशन ऑफ डी एस म्हणजे त्याचा सगळा असणारा एरिया 2π RL, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. सो फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड आपण काय लिहू शकतो बघा. सो फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट, हे पण फाय आहे. इक्वेशन नंबर 2ला पाहिलं तर ते सुद्धा काय आहे, फायची व्हॅल्यू. सर फाय इकडे सुद्धा काय आहे, फाय. म्हणजे याचा अर्थ आपली असणारी जी लेफ्ट हँड साईड सेमच असेल तर राईट हँड साईड सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. सो क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ई इंटू 2π RL. आता आपल्याला माहित आहे लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इज इक्वल टू क्यू अपॉन एल. सो क्यू इज इक्वल टू लॅम्बडा एल, क्यू इज काय होईल लॅम्बडा एल, ही किंमत मी ठेवतो. सो क्यूची किंमत लॅम्बडा एल ठेवली, इप्सिलॉन नॉट तसाच ते आहे असंच आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ईच किंमत. सो ईला तिथंच ठेवा, हा 2π RL इकडं छेदामध्ये जाईल, एलला एल काय होईल कॅन्सल, म्हणजेच ई इज इक्वल टू काय होणार आहे, लॅम्बडा अपॉन ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन हा 2π RL म्हणजे ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π इप्सिलॉन नॉट आर. ओके, ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π इप्सिलॉन नॉट आर. आणि याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, इक्वेशन नंबर 3. हा काय आहे, इक्वेशन नंबर 3 आहे. आता हे इक्वेशन नंबर 3 विच इज गिव्स द एक्सप्रेशन फॉर कशाचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. ओके, आता एक्सप्रेशन काय भेटलं, ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π इप्सिलॉन नॉट आर. ओके, ठीक आहे. सगळ्यांनी ते एक्सप्रेशन बघा, एक मिनिट. ओके, तर हे आपलं झालं सेकंड ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्जड स्पियर. ओके, त्याच्यामध्ये युनिफॉर्मली चार्जड स्पियर काढलेला होता आणि त्याच्यानुसार त्याचं असणारं इक्वेशन काय होतं, ई इज इक्वल टू क्यू अपॉन 4π इप्सिलॉन नॉट आर.
सेकंड ॲप्लिकेशन गॉस थेरमचं काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज टू वायर. याच्यानुसारचं असणारं जे आपलं एक्सप्रेशन आहे ते काय आहे, ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. ओके, हे आपल्याला काय भेटलं, त्याचं असणारं एक्सप्रेशन भेटलं. ओके, ठीक आहे, धन्यवाद.